नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहत आहात NBN न्यूज। नवी मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्या बदलीच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे। सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावानंतर अग्निशमन विभाग आणि नगर रचना विभाग आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे। पाहूया हा विशेष अहवाल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांना मूळ विभागात परत पाठवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। मात्र या निर्णयानंतर प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। या प्रकरणाची सुरुवात उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातील ठरावापासून झाली। नैवेद्य सोसायटीला अग्निशमन विभागाकडून कथित चुकीची NOC देण्यात आल्याने भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याचा मुद्दा या ठरावात उपस्थित करण्यात आला। दरम्यान पुरुषोत्तम जाधव यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात तत्कालीन अग्निशमन अधिकारी राणे यांनी चुकीच्या पद्धतीने NOC दिल्याचा उल्लेख केला आहे। तसेच 2025 मध्ये अंतिम NOC ही सोमनाथ केकाण यांच्या दबावाखाली देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे। मात्र सोमनाथ केकाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार अग्निशमन विभागाची NOC देण्याचा अधिकार आणि जबाबदारी पूर्णपणे अग्निशमन विभागाकडेच आहे। तसेच एका बाजूला अग्निशमन यंत्रणेची खात्री झाल्यानंतर NOC दिल्याचे सांगितले जाते, तर दुसऱ्या बाजूला दबावाचा आरोप केला जातो। ही दोन्ही विधाने परस्पर विरोधी असल्याचा दावा त्यांनी केला आहे। केकाण यांनी असेही म्हटले आहे की सर्वसाधारण सभेत आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी न देता घाईघाईने निर्णय घेण्यात आला। महापौरांनी दोन्ही बाजू ऐकून वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्यायला हवा होता, असेही त्यांनी बंद कॅमेऱ्यासमोर सांगितले। सोमनाथ केकाण, सहाय्यक संचालक, नगर रचना विभाग। या प्रकरणात विविध स्तरांवर परस्पर विरोधी दावे आणि आरोप समोर येत असताना वस्तुस्थिती काय आहे याबाबत प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण आणि पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी दिलीप काकनाती यांच्यासह मी काजल, NBN न्यूज। आपल्या परिसरात घटना घडली असेल किंवा समस्या असेल, NBN मराठी न्यूज संपादक श्री सुरेश मांगलुरकर 9769229334 या मोबाईल व्हॉट्सअॅपवर संपर्क साधा। ईमेल sureshmanglurkar5@gmail.com। लाईक आणि शेअर करायला विसरू नका।